लगेच येईल की नाही आता मला हे असं बोलले बाबा मी माझे व्हिडिओ डिलीट करणार किंवा मग चॅनल डिलीट करून टाकणार आणि मग काहीतरी घरातली भांडणच दाखवली, काहीतरी वेगळंच दाखवले, असं काहीतरी नको व्हायला असं माझे अजून तर मी ती पायरी पण नाही चढलेली. आणि पहिला शॉर्ट मी पोस्ट केला, एका दिवसात त्याला 1K पुढे व्ह्यूज गेले. एवढं छान वाटलं ना, सोडत मी काय करू आणि काय नाही, कारण की मोठे कॉन्टेंट क्रिएटरसाठी. हाय हॅलो नमस्कार, मी पूनम, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि छानशा अशा व्हिडिओमध्ये. सो थंबनेलवरून तुम्हाला कळत असेल की काय विषय आहे. मी युट्यूबची जर्नी तर नाही बोलणार, कारण की 4-5 दिवस झालं मी माझं युट्यूबचं चॅनल ओपन केलंय आणि लॉंग व्हिडिओ तर काय अजून टाकले नाही, एक 4-5 शॉर्ट टाकलेत फक्त. पण मी अनुभव सांगेल की 2-3 वर्षापासून मी माझं चाललंय की नाही युट्यूब चॅनल खोलायचंय, आपल्याला एक कॉन्टेंट क्रिएटर व्हायचंय. पण तेवढी हिंमत होत नव्हती माझी. मला असं वाटायचं की बाबा लोक हसतील का, किंवा मग काय बोलतील का, किंवा मग काय कमेंट करतील का. सो सगळ्यांना मी विचारलं की काय करू काय नाही का. फ्रेंड्सला विचारलं, बहिणीला विचारलं, फॅमिली आणि मुळात माझे मिस्टर आणि माझे सासरकडची लोक, मी त्यांना विचारलं की बाबा आई पप्पा किंवा मी ह्यांना विचारलं अहो मी करू का चालू, किंवा मग ह्यांचं म्हणणं एकच होतं तू चालू कर, आमचा फुल सपोर्ट आहे तुला. पण एखाद्या व्हिडिओला जर बॅड कमेंट आली किंवा मग तुला कोणी काय वाईट बोललं आपल्या इथलं तरी तू ते मनाला लावून घेऊ नकोस, की मग तुझा विचार मग लगेच येईल की नाही आता मला हे असं बोलले बाबा मी माझे व्हिडिओ डिलीट करणार किंवा मग चॅनल डिलीट करून टाकणार आहे. असं काही करू नकोस. तू स्वतः खंबीर उभी राहा. जरी तुला म्हणजे काही बोललं कोणी तर ते जास्त तू काही मनाला लावून घेऊ नको. आणि मग त्याच्यानंतर एक 4-5 व्हिडिओ मी बनवले शॉर्ट्स, माझ्या बहिणीला पाठवली आणि तिला विचारलं की बाबा कसं वाटते, म्हणजे तुला काय वाटते की मला जमेल का, किंवा मग मी करू शकेल का, आणि म्हणजे मुळात म्हणजे ऑडियन्ससाठी आवडेल का की बघण्यासाठी. आणि माझं एक म्हणजे पहिल्यापासून होतं की असे व्हिडिओ बनायचे की एक लहान मुलांना जरी तो व्हिडिओ दिसला तरी तो बघता आला पाहिजे. उगाच काहीतरी घेतले आणि मग काहीतरी घरातली भांडणच दाखवली, काहीतरी वेगळंच दाखवले, असं काहीतरी नको व्हायला असं माझा विचार होता. आणि त्यानंतर मग आता एक 7-8 दिवसापूर्वी आम्ही सगळ्यांनी विचार केला. मिस्टर पण बोलले तू कर चालू, आम्ही आहे सगळे तुझ्यासोबत. मग चॅनल खोलला, मस्तपैकी व्हिडिओ पोस्ट केले, म्हणजे शॉर्ट पोस्ट केले. आणि एक असतं की नाही आपलं स्वप्न म्हणजे जास्त व्ह्यूज जाणं हे मोठ्या कॉन्टेंट क्रिएटरसाठी असं नॉर्मल. पण मी आत्ता चालू केले, आपण म्हणतो ना एक पायरी चढणं किंवा सुरुवात करणं. अजून तर मी ती पायरी पण नाही चढलेली. आणि पहिला शॉर्ट मी पोस्ट केला, एका दिवसात त्याला 1K पुढे व्ह्यूज गेले. एवढं छान वाटलं ना, सोडत मी काय करू आणि काय नाही, कारण की मोठ्या कॉन्टेंट क्रिएटरसाठी एक वेगळी गोष्ट आहे की जास्त व्ह्यूज त्यांना येतात, त्यामुळे त्यांना एवढं काही वाटत नाही. पण आता एक असतं की आपण आता व्हिडिओ टाकले आणि एवढे छान व्ह्यूज गेलेत, त्याला म्हणजे एक मोटिवेशन मिळत जातं की नाही बाबा लोकांना आवडते, त्यामुळे लोक बघतात येत, किंवा मग आपली ऑडियन्स किती वेळ ते बघते हे आपल्याला कळायला लागतं. आणि त्याच्यामुळं म्हणजे खूप छान वाटलं आणि वाटलं की नाही आता हे सोडायचं नाहीये. आणि एक स्वप्न आहे माझं कॉन्टेंट क्रिएटर होऊन दाखवायचं आणि ते मी होऊन दाखवणार आहे. पण एक आहे की ते मी एकटी करू शकत नाही, मला त्यात तुमचा सपोर्ट पाहिजे, म्हणजे माझ्या ऑडियन्सचा सपोर्ट पाहिजे. त्यासाठी छान मस्तपैकी असं बेल ऐकलं म्हणजे सबस्क्रायबरचं बटन दिसेल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आणि मला सपोर्ट करायचे. आणि व्हिडिओ आवडलेस लाईक करा, शेअर करा आणि छान छान असे कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग बाय.